मानस मोरे जा. आणि दुसरं कोणतं ते अनंत मोरे जा लवकर जा. दोनच बॉल ना. कुठे आहेत त्यांचे बॉल. आपल्यासाठी बॉल दोनच उरल्यात ते डायरेक्ट हे कर असं. बॉल कुठे आहेत आपल्यासाठी. बॉक्स मध्ये बॉल किती आहेत. अरे बॉल काय गेले देऊन दोन बॉल दिले ते आता. कृपया घाई करावी. खूप टाइम होतोय अजून आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे. सर्वांना विनंती आहे की आपल्या आपल्या जागेवर बसून घ्यावे. आता महिलांचा सामना फायनलचा सामना हा चालू होत आहे. सामना चालू करायचा आहे. 4 ओव्हर. एक मिनिट. 3 षटकाचे सामने राहतील. फायनलचा सामना हा 3 षटकाचा राहणार आहे मुलींचा. कृपया लवकरात लवकर चालू करावा सामना. खूप उशीर होत आहे. नो बॉल. स्ट्राईकवर खेळत आहे जागृती. चांगला त्याचा फटका मारलेला लेगला आणि चौकार. जे बाउंड्री लाईनला बसलेले आहेत कृपया करून मध्ये कोणी बसू नये. थोडे मागे राहा. तसा दुसराही चौकार जात आहे जागृतीच्या फळीतून. चांगली अशी खेळी दाखवत आहे. श्री स्वामी समर्थ.
अक्षता. एक रनावरतीच समाधान मानलं आहे जागृती यांनी. आणि आता येत आहे स्ट्राईक वरती गौरी. बघूया आपल्या संघासाठी किती धावा करते. ओ बोल, निश्चितच सिक्स मारायला गेली होती आणि बोल्ड झालेली आहे. आणि नवीन बॅट्समन चेतना येत आहे. सेमीफायनलचा जो सामना झाला खरंच खूप बघण्यासारखा झाला. कुठे कुठे वळत होता काही समजण्याचा झाला, पण चांगला झाला. श्वेता यांनी झेल सोडलेली आहे चेतना यांची. कदाचित त्यांना महाग पडू शकते. आणि ओव्हर समाप्त. पुन्हा श्वेता यांनी चेतनाची कॅच सोडून खरंच खूप मोठी चूक केली आहे. खरंच त्यांना महागात पडते का आता बघूया. तिसरी जेल सोडलेली आहे चेतना यांची आणि अशाच रीतीने रन आउट घालवला आहे. असे किती यांना चान्स देणार. असे चान्स देत गेले तर नक्कीच तुम्हाला महागात पडणार. कारण की आता तुमच्याकडे फक्त 3 षटका आहेत. त्या 3 षटकामध्येच तुम्हाला खेळी दाखवायची आहे. आणि चेतना यांनी संधीचं सोनं केलेलं आहे आपल्या टीमसाठी. मी तुम्हाला पहिलेच बोललो होतो जर तिची कॅच टाकणार तर ती नक्कीच काहीतरी करून दाखवणार तुम्हाला. आणि तिने आता ते करून दाखवलेलं आहे. हा आता बरोबर झेल पकडली आहे. आणि वंशिताचं आपण सांगायला गेलं तर फिल्डिंग खूप छान आहे. आणि चेतना मोरे हे आपल्या संघासाठी 9 धावा आपल्या संघासाठी काढून गेलेले आहे. बाद झाली आहे. आता येत आहे पल्लवी आणि श्वेता बॉलर. बघूया आता काय होते ते. दोन षटकामध्ये 21 झालेले आहेत आणि नो बॉल आहे. नो बॉल आहे. हा सुंदर असा फटका आणि एकच धावावरती समाधान. वाईट वाईट. 2 षटकामध्ये 24 धावा झालेल्या आहेत. आणि या 24 धावावरती अजून किती धावा जागृती पाटील हे किती धावा करतायत आता बघूया.
चांगला त्याचा फटका आणि तो पण शानदार अडवला गेलाय. हो सुंदर असा फटका आणि तो जात आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पुन्हा नो चेंडू. अरे रे कुठली संधी द्यायला लावली आहे ही मला काही समजत नाही. कारण की त्यांच्याकडे अवघे 3 षटक आहेत. 3 षटकामध्ये जर स्कोर 30 झालाय अजून तिसऱ्या षटकातले अवघे तिसऱ्या षटकातले 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या 30. नक्कीच चांगली अशी बॉलिंग करते श्वेता आपल्या संघासाठी. 2 बॉल. आणि वाईट. अवघे 2 बॉल आहेत. प्लीज पंचांशी वाद नका घालू. पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे. आणि दांडी गोल. शेवटचं षटक त्यामधला शेवटचा बॉल. आता नक्कीच 31 धावा ह्या झालेल्या आहेत. शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू आहे. आणि आता येत आहे चित्रा मामी. शेवटचा बॉल आहे. बघूया अवघ्या त्या शेवटच्या बॉलामध्ये काय होते. नक्कीच 6 येते की चौक बाउंड्री येते हे बघावं लागेल आपल्याला. आणि हा बॉल चुकवलेला आहे. धावसंख्या ही 31 आणि 32 धावा ह्या जिंकायला दिल्या आहेत अवघे 3 षटकामध्ये. नक्कीच चांगला तुमचा ही धावसंख्या. तर धन्यवाद. आपण पाहू शकाल त्याचबरोबर आपण पाहू शकाल या स्पर्धेकरिता खऱ्या अर्थानं आमच्या दानशूर व्यक्तिमत्वांनी या स्पॉन्सर म्हणून जी भूमिका मात्र बजावली त्यांचं नाव घेणं देखील अगदी गरजेचं आहे. तरी आदरणीय सन्माननीय श्री सतीश मोरे साहेब ज्यांच्या माध्यमातून 500 रुपयाची भरीव देणगी. त्याचबरोबर रुपेश मोरे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये. राजूदादा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 500 रुपये. सारांश ऋषिकेश मोरे यांच्याकडून 500 रुपये. रेखा तुकाराम पाटील मॅडम यांच्याकडून मात्र आपण पाहतोय तब्बल 10,000 रुपयाची भरीव देणगी. कल्पेश उमतोल साहेब यांच्याकडून 5,000 रुपये. रामकृष्ण मोरे साहेब यांच्याकडून 1,000 रुपये. विकास मोरे साहेब यांच्याकडून 500 रुपये. किरण मोरे साहेब यांच्याकडून 500 रुपये. कोस्टविला बंगलो फोर्ड यांच्याकडून 3,000 रुपयाची देणगी. श्री समर्थ कृपा केबल नेटवर्क सातपाडी यांच्याकडून 3,000 रुपये. श्री संजय चौधरी साहेब त्याचबरोबर प्रफुल्ल मोरे साहेब यांच्याकडून 1,000 रुपये. श्री अभिमाळी साहेब यांच्याकडून 505 रुपये. अनिकेत अरुण राऊत यांच्याकडून 5,005 रुपये. त्याचबरोबर अंगना अनिल मोरे यांच्याकडून 1,001 रुपये. आणि अमोल राऊत बोईसर यांच्याकडून देखील 1,001 रुपयाची आर्थिक देणगी. हे मात्र आमचे स्पॉन्सर अगदी महत्त्वाचे राहिले. दुसऱ्या इनिंगचा खेळ देखील चालू होईल. पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत देवेंद्रभाईंना. धन्यवाद. पहिलं षटक घेऊन येत आहे गौरी आणि स्ट्राईकला खेळत आहे श्वेतांगी. नॉन स्ट्राईकला आहे कृतिका. कृतिकाचं सांगायला गेलं तर चांगलीच असे तिने या टुर्नामेंटमध्ये तिची बॅटिंग बघायला भेटली आहे सर्वांना. बस अवघे 3 षटकामध्ये तुम्हाला 32 धावा करायच्या आहेत. नॉन स्ट्राईकला आहे कृतिका आणि स्ट्राईकला खेळते श्वेतांगी. बघूया आता. ओ चांगला तसा बॉल. नक्कीच श्वेतांना समजला नाही.
चांगली अशी फिल्डिंग चेतना यांनी केली आहे आणि अवघ्या 3 षटकामध्ये 32 धावा करायच्या आहेत. बघूया आता. चांगलाच असा फटका दिलाय. ओ झेल सोडलेली आहे. काही न करता चौकार. मी विनंती करेल की 3 स्टार 11 आणि मयंक 11 यांना टॉससाठी यायचं आहे. कृपया आपल्याला थोडी घाई करायची आहे. अवघे फायनलचा सामना आपल्याला खेळवायचा आहे आणि उशीर पण खूप होतोय. 3 स्टार 11 आणि मयंक 11 टॉससाठी यावे. कृतिकाने मारलेली ती सिक्सर. तुम्हाला मी बोललो होतो कृतिका आहे तिथपर्यंत मॅच त्यांच्या हातात आहे. नक्कीच तिचा विकेट घ्यायचा प्रयत्न करणार आहे गौरी. नो बॉल. अवघे 4 षटकामागे 12 रन झाले आहेत. चेंडू सॉरी. पुन्हा कृतिकाच्या फळीतून चौका आली आहे. तसेच 5 बॉल 16 रन झालेले आहेत. शेवटचा बॉल आणि अवघे 2 रनावरतीच हा धाव सामोरला आहे. ओव्हर समाप्त. आणि 12 बॉलामध्ये 14 पाहिजे आहेत. कोण जाणार कोण मारणार बाजी नक्कीच बघा. आणि 6 श्वेतांगीच्या फळीतून 6 आली आहे. अवघ्या 11 बॉल 8 रनाची गरज. चांगलं त्याचं षटक्रशन चौका अडवलेली आहे. सर्वांना सांगू इच्छितो शेवटचा जो फायनलचा सामना होणार आहे हा फक्त 4 षटकांचाच राहणार आहे. आणि श्वेतांना बोल्ड झाले आहेत. नो बॉल नो बॉल. कसला नो बॉल रे मानस. सर्वांना सांगू इच्छितो की फायनलचा हा 4 षटकाचा राहणार आहे आणि त्या आतुरतेची खूपच सगळेजण वाट बघत आहेत. तसंच आपण हा पण सामना फायनलचाच बघतोय. ह्याच्यामध्ये आता कोण बाजी मारते हे तुम्ही पण बघत असतील. अवघे 9 बॉलामध्ये 4 रन पाहिजेत. चांगलंच क्षेत्रक्षण गौरी यांच्याकडून.
आणि आता धावा पाहिजे 7 बॉल 3 धावा. 7 बॉल 3 धावा. ह्याच्यानंतर होणारा सामना फायनल ओव्हर. 3 स्टार संघाचा कर्णधार त्याला मी आता वारंवार सांगत आहे की टॉससाठी यावे आणि मयंक 11चा कर्णधार त्यांनी पण टॉससाठी यावे. ह्याच्यानंतर लगेचच आपली फायनलचा सामना चालू होणार आहे आणि या फायनलच्या सामन्यामध्ये फक्त 4 षटकाचे सामने राहणार आहेत. नक्कीच तुम्हाला बाजी कोण मारणार आहे बघायला भेटणार आहे. आणि अवघ्या वाईट मॅच संपली आहे. 2च रन पाहिजे होते. इकडे फायनलला गेली आहे. फायनल जिंकले आहे. सॉरी फायनल जिंकले आहे ओम साई. आणि कृतिकाला मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे. त्यांच्यासाठी मी शीतल मोरे यांना आमंत्रित करीत आहे. त्यांनी आपल्या हस्ते ह्या कृतिका मोरेला मॅन ऑफ द मॅच साठी यावे. 3 स्टार संघाचा कर्णधार आणि मयंक 11चा कर्णधार यांनी आपले टॉस साठी यावे. धन्यवाद. इकडेच मी आता आपलं बोलणं थांबवतो. काही चुकलं असेल तर माफ करा.